रक्षाबंधन स्पेशल या आठवड्यामध्ये घेवर, जिलेबी, त्याचबरोबर वेगवेगळे लाडूचे प्रकार असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी, सगळ्या रेसिपी पाहून झाल्या. मग आपल्याला दाटसर क्रीमी बासुंदी कशी करायची सोडता येईल. आज आपण अगदी छान लच्छेदार, दाटसर, क्रीमी आणि जिभेवर खूप वेळासाठी चव रेंगाळत ठेवणारी, प्रत्येक रक्षाबंधनला आठवण करून देणारी अगदी छान अशी बासुंदी तयार करेल. हॅलो, मी आहे कविता आणि कविताच किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. अशा चमचमीत रेसिपीज दररोज दुपारी 12 वाजता पाहण्यासाठी डेफिनेटली तुम्ही कविताच किचनला सबस्क्राईब करू शकता. आज आपण दाटसर क्रीमी बासुंदी कशी तयार करायची ते पाहूया. बासुंदी करण्यासाठी मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे आणि मोठ्या पातेल्यामध्ये अगोदर छान मंद आचेवर तापवून घेतलेलं होतं. त्यानंतर ते कमी झालेलं आहे. त्यानंतर त्यावर छान जाडसर साय आल्यानंतर अशा पद्धतीने जाडबुडाच्या पातेल्यामध्ये हे घेतलेलं आहे. अगदी मोठ्या पातेल्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही, त्यासाठी या पातेल्यामध्ये मी घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला हे दूध छान असं आटवून घ्यायचं आहे. परंतु हे दूध आटवत असताना तुम्हाला जर लच्छेदार बासुंदी हवी असेल, त्यासाठी तुम्हाला यावर येणारी जी साय आहे ती साय त्यामध्ये छान अशी मिक्स करत राहायची. हे पहा, दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आणि दूध घेताना छान घट्टसर असं दूध घ्या. तुम्ही पाहू शकता मध्यम आचेवर छान असं हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आटवत असताना त्यावर आलेली साय यामध्ये मिक्स करत राहायची. तुम्ही पाहू शकता खूप छान परफेक्ट असं हे दूध आटवत आहे. आणि हे दूध आटवण्यासाठी मला साधारणतः 45 ते 60 मिनटं एवढा वेळ लागणार आहे. 45 ते 60 मिनटानंतर हे दूध छान असं आटले जातं. आता साधारणतः 45 मिनटं झालेली आहे. 45 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता त्याची वरील जी साय आहे ती छान अशी त्यामध्ये मिक्स करत राहिलेली आहे आणि किती दाटसरपणा या दुधाला आलेला आहे. याशिवाय या दुधाचा रंग देखील बदललेला आहे. आता यामध्ये टाकायचे खूप सगळे ड्रायफ्रूट्स. त्यामध्ये चारोळे घेतलेले आहेत 2 चमचे, बदाम साधारणतः 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत, 10 ते 12 काजू घेतलेले आहे. सगळे काही छान असे आपण त्याचे चॉप करून घेतलेले आहे आणि ते सगळे यामध्ये टाकलेले आहे. तुम्ही पाहू शकता दाटसरपणा या दुधाला आलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकायची साखर. साधारणतः पाव वाटी एवढी साखर टाकलेली आहे. आता ही आटवलेली जी बासुंदी आहे ती 4 वाट्या होणार आहे. त्यासाठी या ठिकाणी त्यानुसार साखरेचं प्रमाण आपण यामध्ये घेतलेलं आहे. आता साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. या ठिकाणी 5 विलायची आपण 1 ते 1.5 चमचा साखरेमध्ये छान मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या होत्या. ती विलायचीची पूड यामध्ये टाकलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान अशी बासुंदी तयार झाली. रंग परफेक्ट आलेला आहे. क्रीमी, दाटसरपणा आणि छान लच्छेदार ही रबडी सारखीच बासुंदी झालेली आहे. परफेक्ट अशी दिसत आहे. पटकन आपण एका बाउलमध्ये सर्व करूया. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच हमखास यशस्वी होणाऱ्या रेसिपी शिकायचे असतील तर डेफिनेटली तुम्ही कविताच किचनला सबस्क्राईब करा. कारण आपण दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन रेसिपीज शिकत असतो. आणि घेवर, लच्छेदार रबडी, रवा नारळाचे लाडू असतील, या रेसिपीज तुम्हाला या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देणार आहे, तिथून तुम्ही नक्कीच पाहू शकता. हे पहा, खूप छान अशी आपली दाटसर क्रीमी बासुंदी तयार झाली आहे. या रक्षाबंधनला तुम्ही कोणती स्वीट रेसिपी बनवणार आहात हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि उद्या दुपारी 12 वाजता आपण रक्षाबंधन स्पेशल थाळीची रेसिपी पाहणार आहोत. ती थाळीची रेसिपी पाहायला नक्कीच विसरू नका. खूप छान अशी रेसिपी असणार आहे आणि ती थाळीच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. बासुंदी छान अशी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि एक कमेंट केल्याशिवाय पुढे जाऊ नका. वेळात वेळ काढून माझी तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.